नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता. आजच्या व्हिडिओच्या टॉपिकचं नाव आहे जलप्रतिबिंब. स्वाध्याय 5.1. प्रश्न पहिला. पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा. मित्रांनो, आकृतीचं जलप्रतिबिंब कसं ओळखायचं त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी. आपल्याला जी प्रश्न आकृती दिलेली असते तिचं जलप्रतिबिंब ओळखताना आकृतीचा डावा भाग डाव्या बाजूलाच राहतो, उजवा भाग उजव्या बाजूलाच राहतो, पण आकृतीचा वरचा भाग खाली उलट स्वरूपात आणि खालचा भाग वर उलट स्वरूपात दिसतो. बघ आता प्रश्न आकृती 1. आता प्रश्न 1 मध्ये हा जो आपल्याला ही आकृती आहे ही जलप्रतिबिंबात उलट दिसेल. मग उलट आकृती कुठं आहे? पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाही. पण आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बघितलं तर मध्ये जो बदाम आहे तो आहे तसाच आहे, तो उलट झालेला नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2ची आकृती आहे तशीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये हा बदाम वेगळाच दिला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा नाही आहे. मग पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, आकृती उलट झालेली आहे आणि त्या आकृतीमध्ये असणारा बदामसुद्धा उलट झाला आहे. म्हणजे खालची बाजू वर उलट स्वरूपात, वरची बाजू खाली उलट स्वरूपात, डावा भाग डावीकडेच आहे आणि उजवा भाग उजवीकडेच आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, प्रश्न 2चं जलप्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे. तर आता जलप्रतिबिंबामध्ये आकृती खालचा भाग वर उलट स्वरूपात आणि वरचा भाग खाली उलट स्वरूपात, डावा भाग डाव्या बाजूलाच राहतो, उजवा भाग उजव्या बाजूलाच राहतो. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी जो त्रिकोण आहे वरच्या बाजूचा त्यामध्ये जास्त गॅप दिसतोय. हा गॅप या ठिकाणी नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं नाही आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं तर मित्रांनो, हा जो प्रश्न आकृतीमध्ये डाव्या बाजूचा जो वरचा भाग आहे तो डाव्या बाजूलाच खाली येईल. मग पर्याय क्रमांक 2 मध्ये तो बरोबर खाली आला आहे. किंवा प्रश्न आकृतीमध्ये उजव्या बाजूची ही जी रेषा आहे ही रेषा उजव्या बाजूला खाली आहे, ती डाव्या बाजूला वर जाईल. मग ती उजव्या बाजूला वर जाईल, मग ती पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर आहे. म्हणजे प्रश्न आकृती 2चं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. 3 ही आकृती या ठिकाणी बघितलं तर ही रेषा चुकलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये वेगळीच आकृती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर नाही आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, एकच लक्षात ठेवायचं, वरची बाजू खाली उलट स्वरूपात, खालची बाजू वर उलट स्वरूपात, डावी बाजू डावीकडेच असते आणि उजवी बाजू उजवीकडेच असते. प्रश्न नंबर 3. प्रश्न आकृती 3चं जलप्रतिबिंब. मित्रांनो, कुठलाही एका भागाचा विचार करून आपण त्या भागाची तुलना पर्याय क्रमांकाशी करायची. तर आता प्रश्न आकृतीमध्ये आकृतीच्या डाव्या बाजूला हा जो पूर्ण भरलेला भाग आहे तो खालच्या बाजूला आहे. बघा आता तो वरच्या बाजूला गेला पाहिजे. मग आता पूर्ण भरलेला जो चौकोन आहे तो वरच्या बाजूला कोणत्या पर्यायामध्ये गेला आहे? तर तो फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये गेला आहे. म्हणून आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, पर्याय क्रमांक तो 2 मध्ये पण 1 मध्ये आहे, पण तो 1 मध्ये उजव्या बाजूला गेला आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा तो उजव्या बाजूला आहे. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये तो उजव्या बाजूला आहे, पण तो खाली आला आहे. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरची बाजू खाली, खालची बाजू वर. आता पर्याय क्रमांक 4 मध्ये बघितलं तर प्रश्न आकृतीमध्ये वरच्या बाजूला हा जो भाग आहे अर्ध त्रिकोणाकृती, म्हणजे त्रिकोणाकृती जो भाग दिसतोय वरच्या बाजूला तो बरोबर पर्याय क्रमांक 4 मध्ये खाली आला आहे. त्यानंतर प्रश्न आकृतीमध्ये हा जो वरचा चौकोनाकृती थोडा कमी असलेला जो भाग आहे तो वरती आहे, तो पर्याय क्रमांक 4 मध्ये खाली आला आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4.
प्रश्न चौथा, प्रश्न नंबर 4चं जलप्रतिबिंब. मित्रांनो, डावा भाग डावीकडेच, उजवा भाग उजवीकडेच राहतो. फक्त खालचा भाग वर उलट स्वरूपात, वरचा भाग खाली उलट स्वरूपात. आता पर्याय क्रमांक 1चा आपण विचार केला तर यम हा प्रश्न आकृतीमध्ये वर आहे. तो पर्याय क्रमांक 1 मध्ये खाली यायला पाहिजे होता. तो वरच राहिला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. आता पर्याय क्रमांक 2चा जर आपण विचार केला तर यस हा उजव्या बाजूला आहे. तो उत्तर आकृतीमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये तो उजव्याच बाजूला पाहिजे होता. म्हणजे डाव्या बाजूचा उजवीकडे होत नाही म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर चुकीचं आहे. आता पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर प्रश्न आकृतीमध्ये यम वर आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये तो खाली आलाय. सी खाली आहे, तो वर गेलाय. एफ डावीकडे आहे प्रश्न आकृतीमध्ये. पर्याय क्रमांक 3 मध्ये तो डावीकडेच आहे. यस प्रश्न आकृतीमध्ये उजवीकडे आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये तो उजवीकडेच आहे. आणि आकृती उलट झालेली आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर का येणार नाही आहे मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये जर आपण बघितलं तर यम बरोबर खाली आलाय. सी जो आहे त्या सीची दिशा चुकलेली आहे मित्रांनो. आकृती डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे होत नाही. खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होते. मग हा सी या ठिकाणी चुकलेला आहे. आणि एफची जरी दिशा बघितली आपण तर एफची दिशासुद्धा या ठिकाणी चुकलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर नाही आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5वा. प्रश्न 5चं जलप्रतिबिंब. मित्रांनो, वरची बाजू खाली उलट स्वरूपात, खालची बाजू वर उलट स्वरूपात जाईल. मग आता आपण जर बघितलं तर हा जो खालचा भाग आहे तो वर गेला पाहिजे. मग आता खालचा भाग वर गेलाय असं कुठं झालंय तर पर्याय क्रमांक 1 मध्ये झालंय. पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही आहे, कारण की पर्याय क्रमांक 2 मध्ये हा अर्धाच भाग या ठिकाणी दाखवला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आहे. पण आता आपण या यलचा विचार करूया. मग आता यल हा काय खाली आहे जो वर जाईल. आता पर्याय क्रमांक 1 मध्ये यल आहे असाच आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं नाही आहे. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर यल या ठिकाणी यल बरोबर दिसतोय. पण पर्याय क्रमांक 2 उत्तर आपलं नाही आहे, कारण की हा भाग या ठिकाणी चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये यलची दिशा बदलली. जो याचं तोंड उजवीकडे आहे तो डावीकडे तोंड झाले म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही आहे. तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, वरची बाजू खाली उलट स्वरूपात, खालची बाजू वर उलट स्वरूपात आणि डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू उजवीकडेच आहे म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा. मित्रांनो, आपण बघतोय जलप्रतिबिंब. वरची बाजू खाली उलट स्वरूपात आली पाहिजे. आता पर्याय क्रमांक 1चा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आता प्रश्न आकृतीत बघितलं आपण तर वर लहान वर्तुळ आहे, त्याखाली त्यापेक्षा मोठं आहे. मग इथं 1 नंबरला मोठं वर्तुळ आलंय आणि खाली लहान वर्तुळ आलंय म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही आहे. पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर दोन्ही वर्तुळ सारखे आलेत म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर पण नाही आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपण बघितले तर मित्रांनो, लहान वर्तुळ त्यापेक्षा मोठं आणि बाकीचा सगळा भाग बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर का नाही आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो दिशा बदलली. उजवीकडची बाजू डावीकडे आली, डावीकडची बाजू उजवीकडे गेली म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर नाही आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7वा. प्रश्न 7चं जलप्रतिबिंब. मित्रांनो, हा जो त्रिकोण आहे तो जलप्रतिबिंबात उलट होईल आणि चिन्हसुद्धा उलटच होतील. मग आता पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये त्रिकोण आहे तसाच आहे. त्रिकोण उलट झालेला नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोण उलट झाला आहे. सीसुद्धा या ठिकाणी बरोबर उलट दिसतोय आणि त्रिकोण जो उजवीकडं आहे तो उजवीकडंच आहे.
जो अर्धवर्तुळाकृती भाग आहे, जो डावीकडं आहे, तो डावीकडंच आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 3 उत्तर का नाही आहे? तर मित्रांनो, अ, पर्याय क्रमांक 3 मध्ये सी जो आहे तो आहे तसाच आहे. खालची बाजू म्हणजे प्रश्नाकृतीमध्ये सी जो आहे तो खाली आहे, तो वर जायला पाहिजे आणि खालची बाजू वर उलट स्वरूपात तो तो उलट व्हायला पाहिजे. तो उलट झाला नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर नाही. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर का नाही आहे? तर मित्रांनो 4 मध्ये त्रिकोण आणि अर्धवर्तुळाकृती जो भाग आहे, त्यांनी आपल्या दिशा बदलल्यात. जो डावीकडे होता तो उजवीकडे आला, उजवीकडचा डावीकडे आला. म्हणून पर्याय क्रमांक 4 नाही आहे. तर 7व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8वा. प्रश्न 8 ची आपल्याला जलप्रतिबिंब बघायचं आहे. वरची बाजू खाली, खालची बाजू वर, डावी बाजू डावीकडंच, उजवी बाजू उजवीकडंच. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये n बरोबर आहे. खालची बाजू वर आली, वरची बाजू खाली आली. पण आर जर बघितला आहे मित्रांनो, तर आरने आपल्या दिशा बदललेल्या आहेत. म्हणजे आरचा जो डावीकडचा भाग होता तो उजवीकडे आला. उजवीकडचा भाग डावीकडे आला म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं जलप्रतिबिंबात वरचा भाग खाली, खालचा भाग वर, डावीकडचा भाग डावीकडंच, उजवीकडचा भाग उजवीकडंच. आता पर्याय क्रमांक 2चा आपण विचार केला तर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा आरने आपली दिशा बदललेली आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 उत्तर नाही आहे. पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर यनने दिशा बदलली आता. म्हणजे यन प्रश्न आकृतीमध्ये उजवीकडे आहे. तो उत्तर आकृतीमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये डावीकडे आला म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर नाही आहे. तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, आर आरच्याच बाजूला आहे, यन यनच्या बाजूला आहे. ओ मध्ये आहे, तो मध्येच आला आहे आणि यांनी आपल्या दिशा बदललेल्या नाही आहेत. तर आरचा जो उजवीकडचा भाग आहे तो उजवीकडेच आहे. डावीकडचा भाग डावीकडे आहे. फक्त खालची बाजू वर उलट स्वरूपात, वरची बाजू खाली उलट स्वरूपात. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9वा. मित्रांनो, प्रश्न 9चं जलप्रतिबिंब वरची बाजू खाली आली पाहिजे, खालची बाजू वर गेली पाहिजे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हे तंतोतंत झालेलं आहे. डावा भाग डावीकडेच आहे, उजवा भाग उजवीकडेच आहे. म्हणून 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10वा. मित्रांनो, आकृतीमध्ये असणारा जो खाली वर्तुळाचा अर्ध रंगवलेला भाग आहे तो वर जाईल. मग आता हे सगळ्या पर्यायांमध्ये बरोबर झालं आहे. खालचा भाग वर उलट स्वरूपात. तर आता पर्याय क्रमांक 4 मध्ये ते चुकलेलं आहे. कारण की पर्याय क्रमांक 4 मध्ये खालचाच भाग रंगवलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर नाही आहे. आता पर्याय क्रमांक 1 चा विचार केला तर खालचा भाग वर गेलाय, पण हां, या ठिकाणी हा जो भाग आहे प्रश्नाकृतीमध्ये वरचा जो सगळ्यात भाग दिसतोय तो खाली या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर चुकीचं आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 का चुकीचा आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये ह्या ज्या मधल्या रेषा आहेत त्या आडव्या नको होत्या, त्या या ठिकाणी उभ्या पाहिजे होत्या. म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आणि मग पर्याय क्रमांक 4 पण चुकीचा आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, खालचा भाग वर उलट स्वरूपात, वरचा भाग खाली उलट स्वरूपात बरोबर झालेला आहे. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. डावी बाजू डावीकडेच आहे, उजवी बाजू पण उजवीकडेच आहे. प्रश्न नंबर 11. मित्रांनो, प्रश्न नंबर 11चं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक 1 चा विचार केला तर खालची बाजू वर आहे,
वरची बाजू खाली आहे बरोबर, परंतु या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे, त्रिकोणाने दिशा बदललेली आहे. म्हणजे त्रिकोणाचं तोंड आपण जर प्रश्नाकृतीमध्ये बघितलं तर त्रिकोणाचं जे टोक आहे ते उजवीकडं आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये ते डावीकडं दिसतंय. म्हणजे त्या ठिकाणी त्रिकोणाने दिशा बदलल्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. मग आता पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर आकृती बरोबर उलट झालेली आहे, पण चौकोन जो वर होता तो खाली यायला पाहिजे होता, तो वरच राहिला म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर मित्रांनो, चौकोन प्रश्नाकृतीमध्ये वर आहे, जो खाली आलाय. प्रश्नाकृतीमध्ये त्रिकोण खाली आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये तो वर गेलाय, म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 का नाही आहे, तर प्रश्नाकृती आणि पर्याय क्रमांक 4 मित्रांनो या आकृत्या सारख्याच आहेत. फक्त त्यांनी वर्तुळ आणि चौकोन आणि त्रिकोण हे खाली वर केलेत, पण बाकी बाहेरची आकृती आहे तशीच आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर नाही आहे. तर 11व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12. प्रश्न नंबर 12चं जलप्रतिबिंब. मित्रांनो वरची बाजू खाली, खालची बाजू वर असा जर आपण विचार केला तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता मित्रांनो हे पहिले 3 पर्याय आपलं उत्तर का नाही आहे, तर पर्याय क्रमांक 1चा विचार आपण केला तर या ठिकाणी दिशा ज्या आहेत आकृत्यांच्या, या दिशा या ठिकाणी आहेत तशाच राहिलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी खालची बाजू वर उलट स्वरूपात, वरची बाजू खाली उलट स्वरूपात जायला पाहिजे होती. ते तसं झालेलं नाही आहे. म्हणजे ही बाजू वर जायला पाहिजे होती, ती वर गेलेली नाही आहे, ती आहे तशीच आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही आहे. म्हणजे प्रश्न आकृतीची दिशा आणि पर्याय क्रमांक 1ची दिशा मित्रांनो आहे तशीच आहेत. म्हणजे खालची बाजू वर जायला पाहिजे होती, ती खालीच राहिली, म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही आणि वरची बाजू पण वर आहे तशीच आहे. पर्याय क्रमांक 2 का नाही आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपण विचार केला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये हे जे भरलेले चौकोन आहेत ते बरोबर मध्ये आलेत. ते एक वर पाहिजे होता, एक खाली पाहिजे होता, म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. मग आता पर्याय क्रमांक 3 का चुकीचा आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा मित्रांनो खालची बाजू वर गेल्यानंतर हा जो बाणा थोडा अर्धवर्तुळाकृती जो भाग दिसतोय आपल्याला, त्याची दिशा वर पाहिजे होती, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. तर 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 13. मित्रांनो प्रश्न नंबर 13चं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. आता पर्याय क्रमांक 1 उत्तर का नाही आहे, तर आता ही प्रश्नाकृतीमध्ये जी वरची बाजू आहे ती खाली यायला पाहिजे होती, पण आता ही पर्याय क्रमांक 1 मध्ये खाली येताना ती विरुद्ध बाजूला आली, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही आहे. म्हणजे हा बाण बघा, जो खाली यायला पाहिजे होता उजवीकडं, तो डावीकडं आला आहे खाली, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर चुकीचं. आता पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे, कारण की हा बाण उजवीकडं आहे, जो पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर खाली आला आहे. म्हणजे सगळे चिन्ह खालचे वर, वरचे खाली झालेत. डावा भाग डावीकडंच आहे, उजवा भाग उजवीकडं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर. आता पर्याय क्रमांक 3चा विचार केला तर मित्रांनो प्रश्न आकृतीमध्ये हे जे चिन्ह आहे बाण, तो बाण उजवीकडं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये तो डावीकडे झाला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. पर्याय क्रमांक 4चा विचार केला तर मित्रांनो हा जो पुन्हा तो बाणच होता, तो वर आहे, तो खाली यायला पाहिजे होता आणि खालचं चिन्ह वर जायला पाहिजे होतं, पण बाण वरच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 चुकीचा. तर प्रश्न नंबर 13चं जलप्रतिबिंब आहे पर्याय क्रमांक 2. बघा वरची बाजू खाली आली, खालची बाजू वर गेलेली आहे, डावा भाग डावीकडेच आहे आणि उजवा भाग पण उजवीकडेच आहे. प्रश्न नंबर 14.
प्रश्न नंबर 14चं जलप्रतिबिंब. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्याय क्रमांक 1चा विचार जर केला तर अ, वरची बाजू खाली बरोबर आलेली आहे. त्यानंतर मध्ये जो बाण आहे तो सुद्धा बरोबर दिसतोय. पण या ठिकाणी अ, हे जे वरचं चिन्ह आहे, म्हणजे खालचं जे चिन्ह दिसतंय ते पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे तसंच आहे. कारण की खालची बाजू वर उलट स्वरूपात जायला पाहिजे होती. म्हणजे हा जो गोल आहे तो वर जायला पाहिजे होता. मग तो आहे तसाच आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. 14व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2चा जर आपण विचार केला, तर पर्याय क्रमांक खालचं जे चिन्ह आहे, प्रश्न आकृतीमधलं खालचं चिन्ह पर्याय क्रमांक 2 मध्ये वर बरोबर झालंय. पण या ठिकाणी वरचं जे चिन्ह आहे अर्धवर्तुळ, तो अर्धवर्तुळ पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे तसाच आहे. तो उलट व्हायला पाहिजे होता म्हणून पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3चा विचार केला, तर वरच्या भागामध्ये जो अर्धवर्तुळाकृती भाग आहे, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये खाली यायला पाहिजे होता. पर्याय क्रमांक 3 मध्ये तो वरच्याच बाजूला राहिला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा. मग 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालची बाजू वर उलट स्वरूपात, वरची बाजू खाली उलट स्वरूपात, डावी बाजू डावीकडेच आहे आणि उजवी बाजू पण उजवीकडेच आहे. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, 15व्या प्रश्नाचं जलप्रतिबिंब काय असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ मी या ठिकाणीच थांबवतोय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.